राघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होतीये। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। नुकसान भरपाईच्या दिशेने काही निर्णय होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय अपडेट? उमेश, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। आपण पाहतोय थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात होतीये। अतिवृष्टीवर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नुकसानग्रस्त परिसराला लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरतीये। उमेश, नुकसानग्रस्त भागाची पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल। नुकतंच आता कृषी मंत्र्यांनी सुद्धा त्या दृष्टीने वक्तव्य केलेलं आहे। या सगळ्याविषयी तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत। थेट जाऊया, उपमुख्यमंत्री अजितदादा बोलतायत। नद्या, त्याच्या बाकीच्या उपनद्या ह्यांचं पाणी, त्याच्यावर तिथं मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पिकं सगळी पाण्यामध्ये गेलेली आहेत, काही गावं पण त्यांना पाण्याने वेढलेलं आहे। परंतु जिथं आपल्याला हेलिकॉप्टर पाठवून एअरलिफ्टिंग करण्याची गरज आहे तिथं आम्ही तशा पद्धतीनं एअरलिफ्टिंग करतोय। जिथं आपल्याला बोटी पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल तिथं तशा प्रकारे आपण आणतोय। अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याची एकंदरीत पातळी कमी कशी होईल, कारण मला काही तासापूर्वी गिरीश महाजन साहेब बीड जिल्ह्याच्या परिसरात होते। ते एका ठिकाणी पाहणी करायला जाताना रस्त्यावर 5 फूट पाणी होतं आणि येताना तेच पाणी 7 फूट झालं। असं पाणी पण अजूनही पाऊस थांबलेला आहे, पाऊस बराचसा आता कंट्रोलमध्ये आलेला आहे, पण पाण्याची पातळी वाढती ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याच्यामुळं सगळेच असे घाबरून गेलेले त्या भागातली लोक, आमचे शेतकरी, आमचे सर्वसामान्य जनता। मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रीगण आजची कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर सगळे आपापल्या वेगवेगळ्या भागामध्ये पुन्हा दौऱ्यावर निघणार आहेत आणि अधिक गतीनं ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढण्याच्या करता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करण्याच्या करता राज्य सरकार कुठेही निधीची कमतरता भासू देणार राज्य सरकार कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही। थेट जाऊया, पंकजा मुंडे सुद्धा बोलतायत। ते प्रेस नोट आपल्याला शेती खरवडून गेलेली आहे। अनेक ठिकाणी तर असे नदीकाठची जमिनीचं असे लॉटच वाहून गेले आहे। कदाचित खूप वर्षांपूर्वीचा तो भरणा असावा। तर हे सगळे विषयचे पंचनामे झालेले आहेत, चालू आहेत। सध्या लोकांना वाचवणं, पाण्यात गावं बुडाली त्यांना सुरक्षितपणे आणणं आणि त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे हे फार महत्त्वाचं तात्काळ आहे। बाकी सगळ्या गोष्टींसाठी मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, ते निर्णय घेतील। मंत्र्यांवर विश्वास आहे, ते योग्य तो निर्णय घेतील असं म्हणतात पंकजा मुंडे। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे। लवकरात लवकर या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती, अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी देखील दिलेली आहे। तर कुठेही निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही, निधीची कमतरता होणार नाही असं देखील म्हणतायत अजित पवार। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, आपण पाहतोय की अगदी थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होतीये। दादा सुद्धा आता म्हणाले की कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही, तिथं पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याचं पंकजा मुंडे म्हणतायत। त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत हा मुद्दा निश्चितच शीर्षस्थानी असेल। नक्कीच राघवी, कारण राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यानंतर फटका नागरिकांना, शेतकऱ्यांना बसलेला आहे। शेतकऱ्यांची पिकं जी आहेत ती वाहून गेलेली, काही सेकंद थांबवते दादा बोलतात, कारण परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि ती परिस्थिती सुरक्षित ठिकाणी लोकांना हलवायचं काम
युद्ध पातळीवर चालू आहे. NDRF SDRFच्या टीम तिथं गेलेल्या आहेत. बोटीनं आपण काढतोय. आत्ता जायकवाडीमधनं पण 1 लाख क्युसेसपेक्षा जास्त पाणी सोडलं आहे. माजलगावमधनं पण 1 लाख क्युसेसपेक्षा जास्त पाणी सुटलं आहे आणि त्याच्यामुळं असणारं सगळं गोदावरी नदीचं फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी, शिवाय ह्या धरणांचं पाणी, शिवाय त्याला मिळणाऱ्या सिंदफणा नद्या, त्याच्या बाकीच्या उपनद्या ह्यांचं पाणी, त्याच्यावर तिथं मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पिकं सगळी पाण्यामध्ये गेलेली आहेत. काही गावं पण त्यांना पाण्याने वेढलेलं आहे. परंतु जिथं आपल्याला हेलिकॉप्टर पाठवून एअरलिफ्टिंग करण्याची गरज आहे तिथं आम्ही तशा पद्धतीनं एअरलिफ्टिंग करतो आहे. जिथं आपल्याला बोटी पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल तिथं तशा प्रकारे आपण आणतो आहे. अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याची एकंदरीत पातळी कमी कशी होईल. कारण मला काही तासापूर्वी गिरीश महाजन साहेब बीड जिल्ह्याच्या परिसरात होते. ते एका ठिकाणी पाहणी करायला जाताना रस्त्यावर 5 फूट पाणी होतं आणि येताना तेच पाणी 7 फूट झालं. असं पाणी पण अजूनही पाऊस थांबलेला आहे. पाऊस बराचसा आता कंट्रोलमध्ये आलेला आहे, पण पाण्याची पातळी वाढती ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याच्यामुळं सगळेच असे घाबरून गेलेले त्या भागातली लोक, आमचे शेतकरी, आमची सर्वसामान्य जनता. मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रीगण आजची कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर सगळे आपापल्या वेगवेगळ्या भागामध्ये पुन्हा दौऱ्यावर निघणार आहेत आणि अधिक गतीनं ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढण्याच्याकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करण्याच्याकरता राज्य सरकार कुठेही निधीची कमतरता भासू देणार. पुन्हा एकदा दादांनी निधी संदर्भात वक्तव्य केलेलं आहे. कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही असं ते म्हणतायत, ग्वाही देत आहेत. उमेश, काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? लागवी सध्या जर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये जर पाहिली तर पूर परिस्थिती आहे. सगळ्यात आधी राज्य सरकारसमोर जर चॅलेंज असेल तर तिकडे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं. स्वतः अजित पवार यांनी देखील म्हटलेलं आहे की जिथे जिथे लोकांना मदत लागेल, एअरलिफ्टिंग करावी लागेल, अशा ठिकाणावरून लोकांना एअरलिफ्टिंग करण्याची देखील तयारी राज्य सरकारने ठेवली आहे. या आधी देखील अशा प्रकारचे एअरलिफ्टिंग लोकांना वाचवण्यात आलेले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे याचा आढावा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल आणि तातडीने ज्या ज्या जिल्ह्यात ह्या सगळ्या पावसामुळे प्रभावित झाले तिकडचे जे पालकमंत्री असतील, मंत्री असतील, ते आपल्या आपल्या भागामध्ये निघणार आहेत. सगळ्या भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. लोकांना जी सगळ्यात आधी मदत लागणार आहे, कारण अनेकांची घरं वाहून गेलेली आहेत. त्यांच्याकडे राहायला खायला सध्या काही नाही अशी सगळी परिस्थिती. ती मदत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे आणि ती मदत पोहोचवण्याची तत्परता जी आहे ती राज्य सरकार या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून घेईल आणि त्याबाबतचे महत्वाचे निर्णय जे आहेत त्या बैठकीतून घेतले जातील. मुख्यमंत्री नेमके या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतात, कारण आर्थिक मदतीची देखील तेवढीच गरज आहे. कारण शेतकरी जे आहे त्याचं पीक वाहून गेलेलं आहे, त्याची शेत जमीन वाहून गेलेली अशी सगळी परिस्थिती आणि जवळपास 5-5 ते 7-7 फूट शेतामध्ये पाणी आहे. ही सगळी परिस्थिती असताना त्या सगळ्या लोकांना वाचवणं, त्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर देणं, हे सगळं चॅलेंज राज्य सरकारसमोर आहे आणि या सगळ्याबाबतची आजच्या राज्यमंत्री मंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत कशी मिळेल याबाबतचे निर्णय घेतले जाणार आहेत. लागवी. अगदी उमेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता.